महिला आरक्षणाचे विधेयक नामंजूर. नेमकं घडलं काय? शुक्रवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी नरेंद्र मोदींनी महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नारी शक्तीला वंदन करून तुमच्यासाठी लोकसभेत 33% जागा राखीव ठेवू हे अभिवचन त्यांनी जाहीरनाम्यात दिलं होतं. आणि त्याचंच उत्तरदायित्व म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. नारी शक्तीला वंदन करणाऱ्या या विधेयकाला सोबतच 2 विधेयकं जोडून मांडणार होते. पहिले विधेयक महिला आरक्षणाचं, दुसरं विधेयक डिलिमिटेशन विधेयक आणि तिसरं केंद्र प्रदेशाच्या कायदे सुधारणाचं विधेयक. आता नारी शक्तींना 33% आरक्षण देऊन देशामध्ये खासदाराची संख्या वाढवून मग निवडणुका घेण्याचं नरेंद्र मोदी सरकारचं धोरण होतं. आता हे विधेयक 2011च्या जनगणनेला अनुसरण होतं, परंतु हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. 12 वर्षात नरेंद्र मोदींनी महिलांसाठी कायदा करण्याचा बांधलेला चंग किल्ला आता चांगला ढासळून पडला. कारण असं की या नारी शक्ती वंदन विधेयकावरती मतदान घेण्यासाठी लोकसभेच्या सभागृहात प्रक्रिया सुरू झाली. भारताचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी 1 तास या विधेयकाच्या वेगवेगळे पैलू खासदारांच्या समोर मांडले. विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचाही प्रयत्न झाला, परंतु हे विधेयक म्हणजे पुन्हा सत्तेत येण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून मांडलेलं विधेयक असून लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्यास दक्षिणेतील राज्यावर अन्याय होईल अशी आग्रहाची भूमिका राहुल गांधींनी मांडली आणि या विधेयकाला आम्ही विरोध करणार हा मनसुबा सर्वांसमोर बोलून दाखवला. मग नरेंद्र मोदी साहेबांनी इतर पक्षांची मदत घेत हे विधेयक मंजूर करायचं ठरलं. परंतु 12 वर्षात पहिल्यांदाच नरेंद्र मोदी सरकारला मोठा झटका बसला आणि विधेयक नामंजूर झालं. नरेंद्र मोदी साहेबांनी मांडलेलं विधेयक मंजूर झाल्यानंतर इतरचे 2 विधेयके मागे घेतले गेले. कारण विधेयक मंजूर करण्यासाठी 2/3 बहुमत सरकारला मिळालंच नाही आणि या विधेयकाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे खासदार मतदानाच्या विरुद्ध ठाकले गेले. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी कुठल्याही परिस्थितीत हे विधेयक आम्ही मंजूर करू म्हणून कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली ते विधेयक मांडलं. सभापती ओम बिर्ला साहेबांनी हे विधेयक मंजूर करण्यासाठी मतास टाकलं आणि मतास टाकल्याबरोबर काँग्रेसच्या खासदारांनी विरोधी मतदान करून ते रस्त्यावर उतरले. राहुल गांधींनी सांगितली की काही झालं तरी 2/3 बहुमत सरकारकडे नाही, कारण 528 उपस्थित खासदारांपैकी 352 खासदारांनीच भाजपाला मतदान केलं आणि त्याच्यात नरेंद्र मोदी सरकार 352 मतं मिळू शकली नाही, त्याला 54 मतं कमी पडली. कारण NDAचे आणि भाजपाचे मिळून 298 मतं भाजपाला मिळाली आणि 230 मतं विरोधात मिळाली. खरं तर 543 खासदारांपैकी 50% म्हणजे 272 मतं विधेयकाच्या बाजूनं पडणं अपेक्षित होतं, परंतु 2/3 बहुमत न मिळाल्याच्या कारणानं 54 मतांनी मोदी सरकारचा पराभव झाला. हा पराभव अमित शहांच्या आणि मोदी सरकारच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि 131वे घटना दुरुस्ती विधेयक फेटाळले गेले. आता फेटाळल्या गेल्याबरोबर भाजपाच्या महिला खासदारांनी संसदेच्या बाहेर निदर्शनं केली. हा महिलांच्या हक्कावरती मोठी गदा असून काँग्रेसनं महिलांची गळचिपी केल्याचा आरोप भाजपाच्या महिला खासदारांनी केला. नरेंद्र मोदी साहेबांनी हे आरक्षण भविष्यात महिलांसाठी किती महत्त्वाचे आहे हा मुद्दा संसदेला पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि तरीसुद्धा हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. इतर वेळी पक्ष डोक्यावर घेणाऱ्या सगळ्याच विरोधी पक्षांनी आता आपली भूमिका काँग्रेसलाच सकारात्मक घेतली. सोनिया गांधी त्याचबरोबर काँग्रेसचे वरिष्ठ नेते या ठिकाणी ओट चोरीचा मुद्दा करत SIRला विरोध करण्यासाठी संसदेच्या पायऱ्यावर नारे लावू लागले आणि राहुल गांधींनी हा कायदेमंडळाचा अपमान असून घटना बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही म्हणून नरेंद्र मोदी सरकारवर ताशेरे उडले आणि महिला आरक्षण फेटाळलं गेलं. महिला आरक्षण फेटाळल्या गेल्यानंतर अनेक भाजपाच्या खासदारांना अश्रू अनावर झाली. त्याच्यात अमरावतीच्या खासदार तर अक्षरशः पत्रकार परिषदेत रडू लागले.
हा शेवटचा अंतिम पराभव नाही. नरेंद्र मोदी साहेबांनी महिलांना वंदन करून भविष्यात आम्ही पुन्हा ताकदीनं या विधेयकाला सामोरं जाऊ अशी एक भावनिक प्रतिक्रिया संसदेच्या समोर दिली आणि महिलांचं आरक्षण मंजूर करू आणि महिलांना संसदेत 33% आरक्षण ठेवू. परंतु राहुल गांधींनी सांगितलं की निवडणुकीनंतर तुम्ही आरक्षणाचा विधेयक मांडल्यास विरोधी पक्ष तुमच्या विधेयकाला पाठिंबा देईल. परंतु ही बाब मान्य न झाल्याने अनेक खासदारांनी आणि विरोधी पक्षानं पत्रकार परिषदेत आणि संसदेच्या समोरच सेव्ह कॉन्स्टिट्यूशन संविधान वाचवा नावाने एक सत्याग्रहही केला. जर संविधानात असे लोकसंख्येच्या आधारावर होणारे बदल झाल्यास उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक यांना लोकसभेच्या जादा सीट मिळतील, तर केरळ, तामिळनाडू, ओरिसा, नागालँड, मिझोराम या छोट्या राज्यांना कमी सीट मिळतील. परिणामी जास्त लोकसंख्येच्या मुद्द्यावर भाजपा पुन्हा सत्तेत येईल ही भीती असल्याची चर्चा रंगू लागली आणि प्रियंका गांधींनी हे करण्याचा अधिकार सत्ताधारी पक्षाला नसल्याचा आरोप लगावला आणि प्रियंका गांधींनी आपल्या भाषणामध्ये नारी शक्ती विधेयकाला आम्ही कणखरपणे विरोध करू असं स्पष्ट सांगितलं. मित्रांनो, नारी शक्ती विधेयकाच्या बाबतीत तुमच्या प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.